हाय फ्रेंड्स, ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत। सो फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये सेतू अभ्यासक्रम इयत्ता 10वी विषय गणित दिवस 42वा अभ्यासणार आहोत। आपण जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। दिवस 42वा। घटक निर्देशक भूमिती। उपघटक सामान्य रूपातील रेषीय समीकरणांचे आलेख। क्षमता विधान सामान्य रूपातील रेषीय समीकरणांचे आलेख काढता येणे। जरा आठवूया, एक्स एका चलातील रेषीय समीकरणांचे आलेख अक्षांना समांतर असतात। एक्स अक्षाच्या खाली 7 एकक अंतरावरून वाय अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचे समीकरण सांगा। काय येईल समीकरण? तर वाय बरोबर ऋण 7। खाली कोणत्या संख्या असतात? ऋण संख्या असतात। वाय बरोबर ऋण 7। महत्त्वाचे मुद्दे एक्स अधिक बी वाय अधिक सी बरोबर 0, एची किंमत 0 नाही आणि बीची किंमत सुद्धा 0 नाही, या स्वरूपातील रेषीय समीकरणांचे आलेख हे अक्षांना छेदणारे असतात। दुसरं, एखाद्या रेषेवरील बिंदूंचे निर्देशक म्हणजे त्या रेषेच्या समीकरणाची उकल असते। तिसरं, सामान्य रूपातील रेषीय समीकरणाचा आलेख काढण्यासाठी त्या समीकरणाच्या 3 किंवा 4 उकळी मिळवाव्या लागतात। त्या उकळी म्हणजे त्या रेषेवरील बिंदूंचे निर्देशक असतात। मिळवलेले बिंदू आलेख कागदावर स्थापन करून त्या समीकरणाचा आलेख काढतात। आता या मुद्द्यांच्या आधारे आपण स्वाध्याय सोडवूया। स्वाध्याय प्रश्न पहिला, खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा। त्यामध्ये पहिला प्रश्न, एक्स वजा वाय बरोबर 7 या समीकरणासाठी एक्स बरोबर 3 असताना वायची किंमत किती असेल? आता एक्स बरोबर 3 ही किंमत या समीकरणामध्ये ठेवा, म्हणजेच काय होईल? एक्सची किंमत किती आहे? 3 वजा वाय बरोबर 7, म्हणजेच काय येणार? वजा वाय बरोबर 7 वजा 3 वजा वाय बरोबर किती येईल? 4, म्हणजेच वाय बरोबर किती येणार? वाय बरोबर वजा 4। ऑप्शन कोणता आहे? डी करेक्ट आहे। ओके, नेक्स्ट दुसरं, 2x अधिक वाय बरोबर 12 या समीकरणात वाय बरोबर 4 असेल तर एक्सची किंमत काढा। तर वायची किंमत या ठिकाणी ठेवा, म्हणजेच काय येईल? 2x अधिक वायची किंमत किती? 4 बरोबर 12, म्हणून 2x बरोबर हे 4 या बाजूला घ्या, 12 वजा 4 किती येणार? 8। 2x बरोबर 8, म्हणजे x बरोबर किती येईल? 8/2 किती उत्तर येईल? 4। 4 कोणत्या ठिकाणी आहे? सो बी ऑप्शन काय? बी पर्याय बरोबर आहे। पहिला प्रश्न कळलाय? ओके, आता आपण दुसरा प्रश्न सोडवूया। प्रश्न दुसरा, एक्स वजा वाय बरोबर 1 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा। उकल एक्स वजा वाय बरोबर 1 हे दिलेलं समीकरण आहे। तर या ठिकाणी तुम्ही वायच्या किमती कोणत्याही घेऊ शकता, परंतु आपल्याला या ठिकाणी ज्या किमती दिलेल्या आहेत त्याच किमती घेऊन आपण हे उदाहरण सोडवणार आहोत। वाय बरोबर 1, वायची किंमत या समीकरणामध्ये ठेवा, म्हणजेच काय होईल? एक्स वजा 1 बरोबर 1,
वजा 1 या बाजूला दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर काय झाले, अधिक 1 झाले, म्हणजे 1 अधिक 1 किती आले, 2. एक्सची किंमत 2 आली. जेव्हा वायची किंमत 1 आहे तेव्हा एक्सची किंमत किती आली, 2. तर या ठिकाणी वायची किंमत 2 ठेवूया आपण. म्हणजेच काय होणार, समीकरणामध्ये वायची किंमत 2 ठेवा, म्हणजे बॉक्समध्ये किती येईल, 2. आता हे 2 या बाजूला गेल्यावर काय होणार, अधिक होणार, 1 अधिक 2 किती झाले, 3. आता वायची किंमत काय किती घेतली आहे, ऋण 3. एक्स हे वजा आणि हे किती घेते, ऋण 3. आता ऋण ऋण काय आले, धन झाले, धन 3 बरोबर 1. आता हे धन 3 या बाजूला येऊन काय होणार, ऋण 3 होणार, म्हणजे 1 वजा 3 किती येईल, ऋण 2. आता ह्या किमती या ठिकाणी भरा. जेव्हा एक्सची किंमत वायची किंमत 1 होती तेव्हा एक्सची किंमत किती आली, 2. जेव्हा वायची किंमत 2 तेव्हा एक्सची किंमत किती आली, 3. आणि जेव्हा एक्सची किंमत किती आली, ऋण 2, तेव्हा वायची किंमत किती होती, ऋण 3. म्हणजेच 3,2 बिंदू काय मिळाला आपल्याला, 3. पहिला बिंदू आहे 2 वजा 2,1, 3 म्हणजेच काय, 3, 2. या ठिकाणी काय होतं, एक्सची किंमत 1 तेव्हा वायची किंमत किती होती, ऋण 3. ऋण 2 ऋण 3. ओके. हे मिळवलेले बिंदू आलेख कागदावर स्थापन करून त्या बिंदूतून जाणारी रेषा आपल्याला काढायची आहे. आता आपण या बिंदूचा, या रेषेचा आपण काय करूया, आलेख कागदावरती आलेख काढूया. आता आपण या बिंदूंच्या आधारे x वजा y बरोबर 1 या समीकरणाचा आलेख काढूया. आता आपण हे 3 बिंदू आलेख पेपरवरती स्थापन करूया. पहिला बिंदू आहे 2,1. त्या अगोदर तुम्ही x अक्ष y अक्ष या प्रकारे आखून घ्या. पहिला बिंदू आहे 2,1. 2 x अक्षावर 2 y अक्षावर 1 म्हणजेच कोणता बिंदू, या ठिकाणी येईल. हा बिंदू कोणता होता, 2,1. कळलंय, x अक्षावर 2 y अक्षावर 1. दुसरा बिंदू आहे 3,2. x अक्षावर 3 y अक्षावर 2 म्हणजे हा बिंदू, y2 x3. दुसरा बिंदू आपण स्थापन केलाय 3,2. तिसरा बिंदू आहे ऋण 2 ऋण 3. ऋण x अक्षावर ऋण 2 y अक्षावर ऋण 3 म्हणजे कोणता बिंदू, हा बिंदू या ठिकाणी. आता या तिन्ही बिंदूमधून काय करा, तिन्ही बिंदू जोडा, म्हणजे तिन्ही बिंदूमधून एक रेषा जाईल. ओके. आता आपण तिन्ही बिंदू जोडून घेऊ. आपण या 3 बिंदूमधून एक रेषा काढलेली आहे. ती रेषा म्हणजेच x वजा y बरोबर 1 या समीकरणाचा आलेख आहे. कळलं आहे? ओके. प्रश्न तिसरा, खालील उपप्रश्न सोडवा. त्यातील पहिला उपप्रश्न, 1,2 पहिला बिंदू 1,2, दुसरा बिंदू 3,6, तिसरा बिंदू -2,-4 हे बिंदू आलेख कागदावर स्थापन करा. हे बिंदू एक रेषीय आहेत का ते ठरवा. असल्यास त्या बिंदूतून जाणारी रेषा काढा व त्या रेषेचं समीकरण ठरवा. आता आपण हे 3 बिंदू आलेख कागदावर स्थापन करूया. तुम्ही हा प्रश्न किंवा हा आलेख काढण्यासाठी दुसऱ्या आलेख कागदाचा वापर करा. मी अगोदरच जो आलेख पेपरचा वापर केला होता त्याच आलेख पेपरवरती तिसऱ्यामधील पहिला प्रश्न सोडवतोय. ओके. पहिला बिंदू 1,2, x अक्षावर 1 y अक्षावर 2 म्हणजे या ठिकाणी बिंदू येईल. दुसरा बिंदू 3,6 आपण या ठिकाणी आणखी 6 घेऊया. x अक्षावर 3 y अक्षावर 6, ही 3 ची लाईन, ही 6 ची लाईन म्हणजेच हा बिंदू या ठिकाणी असेल. तिसरा बिंदू -2
-2, -4. x अक्षावर -2, y अक्षावर -4. एक 2 हा बिंदू आहे 3 6. पुढे आपण बिंदू स्थापन केलेले आहेत. आता पुढे विचारलेलं आहे हे बिंदू एकरेषीय आहेत का. आता एकरेषीय आहेत का ते आपल्याला बघायचे. तीन बिंदूतून जर एक रेषा जात असेल तर ते बिंदू एकरेषीय असतील. बघा 3 बिंदूतून एक रेषा जाते. आपण जर रेषा काढली तर या 3 बिंदूतून काय होईल, एक रेषा जाईल. म्हणून हे 3 बिंदू एकरेषीय आहेत. आता असल्यास त्या बिंदूतून जाणारी रेषा काढा. आता आपण ह्या बिंदूतून जाणारी रेषा काढूया. आपण या 3 बिंदूतून जाणारी रेषा काढलेली आहे. कळलं हा आलेख तुम्हाला? ओके. त्यानंतर आपण रेषा काढलेली आहे. त्यानंतर विचारले त्या रेषेचं समीकरण ठरवा. ही जी आपण रेषा काढलेली आहे, 3 बिंदूतून जाणारी रेषा काढलेली आहे, या रेषेचं समीकरण काय असेल. तर या रेषेचं समीकरण असेल y बरोबर 2x. y बरोबर 2x. समीकरण आहे y बरोबर 2x. तर y बरोबर 2x या ठिकाणी तुम्हाला कळेल ही रेषा आरंभ बिंदूतून गेलेली आहे. कोणत्या बिंदूतून? आरंभ बिंदूतून गेलेली आहे. आणि आरंभ बिंदू जात असेल तर लक्षात ठेवा या ठिकाणी y बरोबर किती आहे? 2x 2. किंवा आणखी सूत्र आहे, त्या सूत्राप्रमाणे तुम्ही करू शकता. या ठिकाणी आपण m ची किंमत काढू शकतो. y2 वजा y1 छेद x2 वजा x1. आता y2 काय आहे तर निर्देशक आहेत. समजा आपण हे 2 बिंदू घेतले, कोणतेही 2 बिंदू घ्या. आपण हे 2 बिंदू घेऊया. हा झाला तुमचा x1, हा y1. हा बिंदू झाला x2, हा बिंदू झाला y2. सूत्र आहे y2 वजा y1. y2 किती आहे? 6. y1 किती आहे? 2. म्हणजे 6 वजा 2. x2 किती आहे? 3. x1 किती आहे? 1. 3 वजा 1 4. 6 वजा 2 4. 3 1 गेला 2. 1 बे 2 4. m ची किंमत 2 आहे. रेषेचं समीकरण काय आहे? y बरोबर mx. y बरोबर mx अधिक c. आता c इथे घ्यायची गरज नाही, कारण का हा आरंभ बिंदूतून जात असेल तर त्या रेषेचं समीकरण असतं y बरोबर mx. तर m किती आले? 2 झालं. y बरोबर mx हे झालं, हे सूत्र आहे. समीकरण काय तयार झालं? y बरोबर 2x. म्हणून रेषेचे समीकरण बरोबर y बरोबर 2x. आपण आता तिसऱ्यामधील पहिला सोडवलाय. आता आपण तिसऱ्यामधील दुसरा प्रश्न सोडवूया. प्रश्न तिसरा त्यामधील दुसरा. खालील समीकरणांचे आलेख काढा. पहिलं समीकरण आहे 2x अधिक y बरोबर 5. दुसरं समीकरण आहे y बरोबर x अधिक 3. तिसरं आहे x बरोबर y. आता या समीकरणाचे आलेख काढण्यासाठी आपल्याला अगोदर प्रत्येक समीकरणाचे 3 बिंदू आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. आता हे 3 बिंदू माहीत करण्यासाठी आपण काय करूया? सारणी तयार करूया. प्रत्येक समीकरणाची वेगवेगळी सारणी तयार करूया. त्यानंतर आपण कमीत कमी 3 बिंदू या रेषेवरचे आपण माहीत करून घेऊ आणि ते 3 बिंदू नंतर आलेख कागदावर आपण स्थापन करूया. आपण समीकरण 2x अधिक y बरोबर 5 या समीकरणाची सारणी तयार केलेली आहे. आता या ठिकाणी तुम्ही x, y आणि xy या प्रकारे सारणी आखून घ्या. कमीत कमी 3 किंवा 4 बिंदू सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आपण 3 बिंदू आपण आता शोधूया. या ठिकाणी x ची किंमत तुम्ही काही घ्या. मी x ची किंमत 0 घेतले, 1 घेतले, 2 घेतले. यापेक्षा वेगळ्या किमती घेतल्या तरी चालेल. कोणत्याही किमती घेतल्या तरी चालेल. जास्त मोठी किंमत घेऊ नका, नाही तर आलेख पेपरवरती दाखवता येणार नाही. आता x ची किंमत 0 ठेवले. x ची किंमत किती घेतली मी? 0. हे समीकरणामध्ये ठेवा. समीकरण काय आहे? 2x अधिक y बरोबर 5. 2 x ची किंमत किती आहे? 0 अधिक y अधिक 5 बरोबर 5 बरोबर 5. 2 गुणिले 0 0 अधिक y बरोबर 5 म्हणजेच किती मिळाली? y बरोबर 5.
वायची किंमत आपल्याला मिळाली किती आहे 5. आता एक्स बरोबर किती किंमत घेतली आहे 1. समीकरण आहे 2x अधिक y बरोबर 5. 2 गुणिले 1 अधिक y बरोबर 5. तो बे के बे अधिक y बरोबर 5. y बरोबर हे 2 या बाजूला गेले वजा झाले किती येईल 3. तर 2 किंमत ठेवा x बरोबर 2. समीकरण आहे 2x अधिक y बरोबर 5. 2 गुणिले 2 अधिक y बरोबर 5. 2 गुणिले 2 4 अधिक y बरोबर 5. y बरोबर 5 वजा 4 बरोबर किती आलं 1. म्हणजे हा बिंदू काय येईल 0,5 1 3 आणि हा बिंदू झाला 2,1. त्याचप्रमाणे आपण दुसऱ्या समीकरणाची सारणी तयार करूया. दुसरं समीकरण आहे y बरोबर x अधिक 3. x बिंदू xy. तुम्ही व्यवस्थित पट्टीच्या सहाय्याने याप्रमाणे तक्ता आखून घ्या. पुन्हा घेते मी 0 2 3. ओके. आता तुम्ही सहज काढू शकता. x ची किंमत जर 0 ठेवली तर काय होणार y बरोबर किती येईल 3. डायरेक्ट कळत नसेल तर या प्रकारे तुम्ही सोडवू शकता. x ची किंमत किती आहे 0. हा 0 झाला म्हणजेच काय 0 अधिक 3 3. आता x ची किंमत किती आहे 2. 2 अधिक 3 5. सोपं असेल तर डायरेक्ट तक्ता काढला तरी हरकत नाही. समीकरण सोपं असेल तर तुम्ही डायरेक्ट तक्ता तयार करू शकता. आता x ची किंमत किती आहे 3. 3 अधिक 3 6. म्हणजे हा बिंदू काय आला 0 3 2 5 3 6. ओके. तिसरं समीकरण आहे x बरोबर y. आता या सारणी तयार करू आपण. x y x y. तीन बिंदू घेतले. कोणते बिंदू घेत आहे 0 1 4. दोन्ही किमती समान आहेत. x बरोबर y म्हणजे y ची किंमत पण तीच येईल 0 1 4. महाबिंदू 0 0 1 1 4 4. आता तिन्ही सारणीतील बिंदू आपण काय करूया आलेख पेपरवरती स्थापन करूया. तुम्ही आलेख पेपरवरती x अक्ष y अक्ष काढून घ्या. त्यानंतर x अक्षाच्या उजव्या बाजूला धनसंख्या, डाव्या बाजूला ऋणसंख्या, y अक्षाच्या वरच्या बाजूला धनसंख्या, खालच्या बाजूला ऋणसंख्या दाखवा. त्यानंतर प्रमाण लिहा. दोन्ही अक्षांवर 1 सेमी बरोबर 1 एकक. दोन्ही अक्षांवर 1 सेमी बरोबर 1 एकक. आता आपण पहिल्या समीकरणाचा आलेख काढू. पहिल्या समीकरणासाठी आपण कोणते बिंदू घेतले तर हे 3 बिंदू घेतलेले आहेत. तर पहिला बिंदू 0 5. आता हा कोणत्या अक्षावर असेल x निर्देशक 0 आहे म्हणजे y अक्षावर असेल 0 5. या ठिकाणी y अक्षावर हा बिंदू झाला. हा बिंदू कोणता आहे 0 5. दुसरा बिंदू 1 3. x अक्षावर 1 y अक्षावर 3. x अक्षावर 1 या ठिकाणी y अक्षावर 3 या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी येईल. ओके. हा झाला कुठला 1 3. तिसरा बिंदू आहे 2 1. x अक्षावर 2 y अक्षावर 1. आता या 3 बिंदूतून जाणारी एक रेषा काढा. लक्षात ठेवा 3 बिंदू स्थापन करा लगेचच त्यातून एक रेषा काढा. आणि तुम्ही जर हे 3 हे 3 हे 3 हे 9 बिंदू एकाच वेळी जर आलेख पेपरवरती स्थापन करून घेतला तर नंतर रेषा काढायला गेलात तर तुमची रेषा चुकू शकते. कारण का तुम्हाला कळणारच नाही पहिल्या समीकरणाचे बिंदू कोणते आहेत, दुसऱ्या समीकरणाचे बिंदू कोणते आहेत, तिसऱ्या समीकरणाचे बिंदू कोणते आहेत. ओके. त्यासाठी काय करायचं 3 बिंदू स्थापन करा लगेच त्यातून जाणारी एक रेषा काढा. आता आपण काय करूया 3 बिंदूतून जाणारी एक रेषा काढून घेऊ. आपण या 3 बिंदूतून जाणारी एक रेषा काढलेली आहे. तर रेषेवरती त्या
रेषेचं काय करा, समीकरण लिहा. काय समीकरण आहे? 2x अधिक y बरोबर 5. हे झालं या रेषेचं समीकरण. पहिली रेषा काढलेली आहे. आता आपण दुसऱ्या रेषेचा काय करूया, आलेख काढूया. त्यासाठी पहिला बिंदू आहे 0,3 म्हणजे हा पुन्हा y अक्षावर असेल. 0,3 या ठिकाणी. ओके. नंतरचा बिंदू आहे 2,5. 2 x अक्षावर 2 y अक्षावर 5 म्हणजे या ठिकाणी येईल. ओके. हा किती आहे? 2,5. हा बिंदू होता 0,3. ओके. नेक्स्ट आहे 3,6. 3,6 x अक्षावर 3 y अक्षावर 6. हा पहिला बिंदू, दुसरा बिंदू आणि हा तिसरा बिंदू. आता या तिन्ही बिंदूतून जाणारी काय करूया, आपण एक रेषा काढून घेऊ. या प्रकारे दुसऱ्या समीकरणाचा आलेख आपण काढलेला आहे. समीकरण कोणतं आहे? y बरोबर x अधिक 3. आता आपण तिसऱ्या समीकरणाचा आलेख काढूया. कोणते समीकरण? x बरोबर y. बिंदू कोणते घेतले? 0, 0 म्हणजेच हा आरंभ बिंदू आहे. हा बिंदू आहे 0, 0. नंतरचा बिंदू आहे 1,1. 1,1 हा या ठिकाणी येईल. x अक्षावर 1 y अक्षावर 1. नंतर आहे 4,4. 4,4 x अक्षावर 4 y अक्षावर 4. बिंदू आहे 4,4. आता तीन बिंदू, एक बिंदू, दुसरा बिंदू आणि तिसरा बिंदू. हे तिन्ही बिंदू काय करूया, आपण जोडूया. म्हणजे तिन्ही बिंदूतून एक रेषा काढून घेऊ. हे झाले तिसऱ्या रेषेचं समीकरण. रेषा कोणती होती? y बरोबर x. अशा प्रकारे आपण तिन्ही रेषांचे आलेख काढलेले आहेत. तुम्ही या प्रकारे आलेख पेपरवरती हे समीकरण काढू शकता. आलेख काढताना पेन्सिलचा वापर करा. या ठिकाणी मी पेनाचा वापर केलाय कारण काही दिसण्यासाठी. ओके. तुम्हाला पेन्सिलचा वापर करून आलेख काढायचा आहे. ओके. अशा प्रकारे आपण दिवस 42 स्वाध्याय पूर्ण सोडवला आहे. थँक्यू.